नमस्कार मैत्रिणींनो. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी करण्याचे आपण प्लॅन करत असतो आणि एखादी गोष्ट व्हावी त्यासाठी आपण धडपडत देखील असतो. पण यासोबतच आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये एक विचार चाललेला असतो. ती जर गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही किंवा मग त्या गोष्टीला सक्सेस मिळाला नाही, तर लोकं काय म्हणतील? 4 लोकं काय विचार करतील? हा विचार आपल्या मनामध्ये नेहमी येत असतो आणि ही जी भीती आहे ना, तर ही भीती आपलं काम करण्यापासून आपल्याला रोखत असते. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ 1% जरी आवडला ना, तर नक्कीच लाईक करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8:30. आज काही कोणाचा डब्बा वगैरे नव्हता, त्याच्यामुळे मग मी माझं सगळं आवरलं आणि आता इथे किचनमध्ये भाजी चपाती बनवण्यासाठी आलेली आहे. तर आज काही बॉइल्ड केलेल्या बटाट्याची, उकडलेल्या बटाट्यांची भाजी नाही आहे. तर डायरेक्टच जेव्हा वेळ वगैरे नसतो ना, तर बटाटे चिरून मी जिरं, मोहरी, त्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट, सोबतच हळद आणि घरगुती मसाला, चवीनुसार मीठ घालून हे बटाटे छान परतून घेते मी. आणि मग परतून झाल्यानंतर वरतून साधारणपणे चमचाभर धना जिरा पावडर घालते. खूप छान होते ही बटाट्याची भाजी. म्हणजे बटाट्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने मी करत असते. तर कधी आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीमध्ये देखील हळद घालून बटाट्याची भाजी बनवते, जसं की आपण पिवळ्या बटाट्याची भाजी म्हणतो. आणि ही बटाट्याची भाजी देखील बनवते. तर ही बटाट्याची भाजी ना खूप छान असं या बटाट्यांना मसाल्यांचं कोटिंग येतं. तर माझी मुलं ना अशा पद्धतीची बटाट्याची भाजी जर केली तर मसाला बटाटा म्हणतात त्यांना, खूप छान म्हणजे लागते. आणि कधी-कधी असं चपाती वगैरे सोबत न खाता ते माझी मुलं अशीच देखील खातात. कारण की चवदारच एवढी लागते ती बटाट्याची भाजी आणि धना जिरा पावडरची छान अशी कोटिंग येते मसाल्याचं. तर इकडे वाफेवर मी बटाट्याची भाजी ठेवली आहे. साईडला माझ्या आता चपात्या वगैरे सुरू आहेत. तर आज मी चपाती चौकोनी शेपची बनवली. आमच्या आई म्हणजे आमच्या सासूबाई म्हणत असतात, चपाती मुलांना वेगवेगळ्या शेपच्या बनवून देत जा, जसं की गोल, त्रिकोणी, चौकोनी. तर या शेपमुळे देखील मुलं ना आवडीने खातात. काहीतरी वेगळे पण त्यांना दिसतं जेवणामध्ये. तर अशा काही टिप्स आपल्या आई-वडिलांकडून किंवा सासू-सासऱ्यांकडून मिळत असतात, तर त्या नक्कीच घ्यायच्या. तर इथे माझं सगळं झालं होतं आणि हॉलमध्ये आता माझा थोड्या वेळात क्लास सुरू होईल. तर त्याआधी मी काय केलं, मस्त असं कापूरदानीमध्ये कापूर लावला आणि थोड्या वेळ खिडकीमध्ये बसले. तर हे बघा, माझं कारल्याचा जो वेल आहे खूप मोठा झालेला आहे आणि आता भरपूर वर चाललेला आहे तो वेल आणि बरीचशी झाडं आहेत. तर ना लहानपणी खोकला वगैरे झाला तर हे असे कारल्याच्या पानाचे वडील काय करायचे, तळहातावर ही पानं घासायची 2 ते 3 पाणी घालून आणि तो रस चमच्याभर आम्हाला प्यायला द्यायचे. तर त्याने काय व्हायचं, एक तर खूप कडवट असतो हा रस आणि हा रस पिल्याबरोबर आपल्याला म्हणजे लहान मुलांना कफ भरपूर झाल्यामुळे काय होते, उलटी होते. तर रस पिल्याने सगळाची सगळा कफ बाहेर फेकला जातो. तर असं होतं घरगुती औषध आमच्या वडिलांचं आमच्यासाठी. तर इथे क्लास आता सुरू झालेला आहे. सगळी मुलं आता अभ्यास करतायत. लेसन शिकवून झालेलं आहे आणि आता त्यांची इथे रिव्हिजन चाललेली आहे. क्लास झाल्यानंतर मी पुन्हा एकदा झाडू मारून घेतेय, कारण की ना मुलं आहेत म्हटल्यानंतर भरपूर सारा कचरा वगैरे काही ना काही, काही ना काही त्यांचं असतं चाललेलं. तर इथे पुन्हा असं धूळ वगैरे लागत होती, तर परत मी हे आता झाडू मारून घ्यायला लागली आहे. आज संध्याकाळचा क्लास वगैरे काही होणार नाहीये, कारण की पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळे मुलांची हाफ डे स्कूल असते आणि त्यामुळे मुलं ना पटकन सुटणार आहेत. तर आज साधारणपणे मुलं 9:30ला सुटणार होती आणि म्हणून मग मी त्यांचा टायमिंग 11चा ठेवला. तर 11 ते साधारणपणे 1 वाजेपर्यंत माझा क्लास वगैरे झाला आणि आता मुलं वगैरे सगळी निघून गेलेली आहेत. 2 शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपात्या होत्या, तर म्हटलं आता ह्या चपात्या भाजीसोबत कोणी खाणार नाही, तर म्हटलं की चला या चपातीचा आज आपण पिझ्झा बनवूया. तर थोडंसं तव्याला तेल वगैरे लावलं आणि याच्यावरती ना या चपातीवरती थोडासा सॉस लावून घेतलेला आहे. सॉस व्यवस्थित आणि घरामध्ये थोड्याशा भाज्या होत्या, तर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची वगैरे आहे. तर आता या भाज्या मी यावर घालून घेणार आहे. तर बऱ्याचदा कधी-कधी ना आपल्याकडे पुदिन्याची चटणी वगैरे असते घरी बनवलेली, तर ती चटणी देखील लावू शकता. खूप छान अशी चव येते. पण आता माझ्याकडे काही हिरवी चटणी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये मी सॉसमध्ये काम केलेलं आहे. शक्यतो सॉसच लावतात, पण एकदा पुदिन्याची चटणी देखील लावून बघा. मस्त लागतो घरगुती असा घरात बनवलेला पिझ्झा.
तर यावरती ना बारीक चिरलेल्या कांद्याचे असे तुकडे घालून घेतले. त्यानंतर शिमला मिरची आणि थोडासा टोमॅटो मी अशाच पद्धतीने घालून घेणार आहे. आणि मस्तपैकी चीज ना असं एकदम असं रबरसारखं असं खेचल्यासारखं वाटतं आपल्याला. तर त्यासाठी ना इथे मोझरेला चीज घालायचं. तर त्या चीजमुळे ना खूप छान असा पिझ्झा घरच्या घरी तयार होतो. बरं, आज मी इथे शिळ्या चपातीचा पिझ्झा बनवलाय. शक्यतो पिझ्झा बनवत असताना शिळी चपाती किंवा मग आपली भाकरी वगैरे असते ना, तर त्याचा करायचा घरामध्ये जर बनवायचं असेल तर. ताज्या चपातीचं देखील बनवू शकता, पण मला असं वाटतं ना ताजी चपाती खूप अशी मऊ लुसलुशीत होते. तर मग तो पिझ्झा म्हणजे मला पर्सनली नाही आवडत, कारण की थोडा त्याचा खालचा लेयर असा कुरकुरीत झाला ना तर छान लागतो. आणि मला असं वाटतं शिळ्या चपातीचा खालचा लेयर पटकन कुरकुरीत होतो. तर यावर आता थोडंसं हे जे चीज आहे तर ते घालून घेते. तर हे जे चीज आहे पटकन मेल्ट होतं. तसं बघायला गेलं तर स्लाइस चीज देखील मेल्ट होतं, पण छान इफेक्ट पिझ्झासारखा या चीजने येतो. तर यावरती थोडंसं सीझनिंग घालते मी, जसं की चिली फ्लेक्स आणि पिझ्झा हर्ब्स वगैरे. तर ते पिझ्झ्यावरती आपले जे पॅकेट्स येतात ना, तर ते पॅकेट्स मी तसेच ठेवले होते. तर त्याचा उपयोग मी केलेला आहे. आता हे पटकन मेल्ट होण्यासाठी यावर मी काय करते, झाकण ठेवणार आहे, म्हणजे पटकन असं मेल्ट होईल. तर फक्त 5 मिनिटासाठी मंद आचेवरती हा पिझ्झा मी झाकून ठेवला होता आणि 5 मिनिटामध्ये हा बघा मस्तपैकी गरमागरम चपातीचा पिझ्झा तयार आहे. तर हा पिझ्झा तुम्ही भाकरीसोबत देखील बनवू शकता. तो खूप सुंदर असा पिझ्झा तयार झालेला आहे. तर आता हा पिझ्झा मुलाला देते. तर ह्याचा चाललेला आहे अभ्यास आणि बघूया आता तो काय करतोय. ए वतन तर असं देशावरचं त्याने म्युझिक वाजवलेलं आहे गाण्याचं. तर आता 26 जानेवारी येईल, त्याच्यानंतर संविधान दिन येईल. तर असं तयारीत राहावं म्हणून मी त्याला एक गाणं शिकायला लावलं आणि ते त्याने गाणं YouTubeवरून शिकलेलं आहे. तर फार छान वाटलं मला. म्हणजे मुलांना फक्त आपण एखादी ॲक्टिव्हिटी करायला दिलं ना, तर मुलं पटकन ती ॲक्टिव्हिटी शिकतात आणि त्यांना असा काहीतरी इंटरेस्ट यावा म्हणून आपण ना अशा पद्धतीचा काहीतरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्यांना दिले पाहिजेत. याने काय होतं ना, मुलं सतत जे मोबाईलवरती गेम वगैरे खेळत राहतात किंवा टीव्ही बघत असतात, तर थोडंसं लक्ष त्यांचं एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीकडे देखील जातं आणि छान अशी ग्रोथ देखील होते या ॲक्टिव्हिटींची त्यांच्यामध्ये. तर सकाळी-सकाळी ना आज मी काय माझं स्किन केअर वगैरे केलं नव्हतं. तर मी पुन्हा चेहरा वगैरे धुतला आणि आता हे ना पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे. कारण की ना थंडीमुळे चेहरा फार कोरडा पडला होता, म्हणून हे माझं फेवरेट मॉइश्चरायझर लावून घेतलं. आणि आता ओठांना मी कुठलाही लिप बाम न लावता पेट्रोलियम जेली ज्याला आपण व्हॅसलीन म्हणतो तर ते लावून घेणार आहे आणि थोडंसं केसांना मी मिनॉक्सिडिल लावणार आहे, जे मला डॉक्टरने रेकमेंड केलं होतं. बरं, आता मला एक तुम्हाला सांगायचं आहे किंवा म्हणायचं आहे, की आपण नेहमी असं विचार करू, एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, खूप मनापासून इच्छा असते, पण आपल्या मनामध्ये भीती असते, की ती जर सक्सेस नाही झाली तर लोकं काय म्हणतील? तर 4 लोकं काय म्हणतील ही एक चिंता आहे आणि आपण बऱ्याचदा नवीन गोष्टी शिकण्यापासून ही चिंता आपल्याला रोखत असते. आणि ही जी भीती आहे ना, ही सामाजिक दबावामुळे येत असते. लोकं काय विचार करतील याबद्दल चिंता आपण व्यक्त करत असतो. या भीतीवर मात करण्यासाठी लोकांचे विचार मांडण्याऐवजी आपण आपल्या ध्येयावरती जर लक्ष केंद्रित केलं ना, तर आपलं सगळं काम सक्सेसफुली पूर्ण होत असतं. पण फक्त आपण मागे का राहतो? 4 लोकं काय म्हणतील याचा विचार करून. 4 लोकं काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा जी भीती आपल्या मनामध्ये आहे ना या 4 लोकांची, तर त्या भीतीचा सामना आपण केला पाहिजे. लोकांच्या विचारांना महत्त्व न देता स्वतःच्या ध्येयावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकजण हे स्वप्न बघत असतं. स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी दृढ निश्चयी असलेल्या लोकांमध्ये हा फरक असतो. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला सकारात्मक विचार ठेवला पाहिजे, ना की 4 लोकं काय म्हणतील याचा आपण विचार केला पाहिजे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं ना, तर इतिहासामध्ये असे अनेक लोक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी इतरांनी वेडेपणा मानलेल्या गोष्टींवर त्यांनी काम केलेले आहे आणि ते प्रत्यक्षात गोष्टी आणलेल्या देखील आहेत. त्या लोकांनी जर 4 लोक काय म्हणतील याचा विचार जर केला असता, तर त्यांचं नाव इतिहासामध्ये कधीच आलं नसतं, नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं 4 लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. मी जे पण काही काम करत आहे, तर इतकं चुकीचं आहे का, की लोक आपल्याकडे बोट दाखवतील किंवा त्यावर ठपका ठेवतील? हा प्रश्न स्वतःलाच आपण विचारून आपण यातून योग्य निर्णय घेऊ शकतो. तर असो, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय.